कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातून ताबा घेतलाय। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांचा यात समावेश आहे। आज सगळ्या 4ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। चौघांच्याही पोलीस कोठडीसाठी नाशिक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। एसआयटी चौकशीतून समोर आलेली जी महत्त्वाची माहिती आहे ती कोर्टामध्ये मांडली जाईल। अधिक अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी किरण ताजण यांच्याकडून। किरण, कस्तुरी, खरं तर 4 आरोपींचा ताबा जो आहे तो नाशिक पोलिसांनी कारागृहातून घेतलेला आहे। एसआयटीकडे हा ताबा आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांचा समावेश आहे। मुंबई नाक्यामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांपैकी 166/2026 हा जो गुन्हा आहे या गुन्ह्यामधील हे संपूर्ण आरोपी आहेत आणि यांना आज नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। एसआयटीच्या चौकशीतून जी समोर आलेली माहिती आहे त्यातील महत्त्वाचे खुलासे या सुनावणी दरम्यान मांडले जाणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या अनुषंगाने आधीचा तपास करण्याकामी पोलीस कोठडीसाठीचा जोरदार युक्तिवाद देखील केला जाणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमका काय युक्तिवाद केला जातो, सरकारी वकील नेमकी काय बाजू मांडतात आणि आरोपीचे वकील या सगळ्या संदर्भामध्ये नेमका काय आक्षेप घेतात, ही संपूर्ण सुनावणी कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, या सुनावणीचा अपडेट देखील तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद तुम्ही दिलेल्या आत्ताच्या माहितीसाठी।